Good morning, guys. Welcome to the day 22 of daily vlogging with Just Neil Things. आज इकडे सकाळी सकाळी पाऊस पडलाय आणि थंडी बेकार वाढली. सो आम्ही आत्ताच उठलो. चहा नाश्ता करून फ्रेश होऊन अंघोळ करून बसली. आम्ही निघू टुवर्ड्स आयल ऑफ स्काय. बाय, काळजी घे. चलो बाय 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 बाय. घेऊनच आलायस का सगळं? हो ना, एकदम सोपी आहे. फक्त 2 मिनिटात होते. म्हणजे नूडल्स बनवणार आहेस तू? सो गाईज आम्ही ऑन द वे टू ग्लँको आहोत, जे स्काय आयल ऑफ स्कायच्या दिशेने जातं. आयल ऑफ स्काय खूप लांब आहे, तर आम्ही आता रोड ट्रिप करतो आहे. सो मध्ये आम्ही स्टॉप घेत आणि निसर्गाचा आस्वाद घेत जाणार आहे. आता आम्ही आलो आहे लॉक लॉमॉन्ट शोरला. इथे एक लेक आहे, छान नेचर वेस्ट जागा आहे आणि इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. वूड आहे, म्हणजे फॉरेस्टमध्ये एक ट्रेल आहे किंवा लेकच्या साईडला बसून चिल करू शकतो आणि अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत. तर थोडी ही जागा आम्ही एक्सप्लोअर करायला आलो आहे, म्हणजे आपण एकत्र एक्सप्लोअर करूया. सो ही जागा असं मोस्टली लेक साईड जागा आहे आणि इथे लोक चिल करायला, पिकनिक स्पॉट म्हणून करायला किंवा वॉकला येतात. तो असं एक म्हणजे चांगली जागा आहे खूप आणि चिल करण्यासारखी जागा आहे. सो आम्ही थोडंसं चिल केलं, पण आता आम्ही निघतो आहे थोडंसं पुढे. नेक्स्ट स्टॉप आहे कॅसल. तिकडे कॅसलला आम्ही व्हिजिट करणार आहे. सो गाईज, हा आहे बलोच पॅलेस, जो आहे बंद. म्हणजे त्याला सगळ्या साईडने फेन्सिंग लावले आणि एंट्री पण अलाउड नाही आहे आणि आतमध्ये सगळा कचरा वगैरे पडला आहे. पण इथे बरेच लोक आहेत, आय गेस हे इथे फिरायला येतात लोक. टेकडीवर येतो आपण तसे, आणि एकदम ब्युटिफुल असा निसर्गरम्य एरिया आहे. प्रॉपर अशी पूर्ण वाहते आणि ही ग्रावत असं मस्त डोंगर एकदम चित्रात असतं तसं आहे सगळं. सगळेच एरिया असे आता जे काय आम्ही आता पुढे फिरू, मला तरी वाटतं असे कॅसल्स आणि असे उंच डोंगर आणि असं सगळे चित्रवाली जागा असणार आहेत. आणि इन जनरल मला इथे स्कॉटलँडमध्ये लोक एकदम असे शांत आणि असे एकदम चिल लाईफ जगणारी वाटतात. म्हणजे एवढा निसर्ग इकडे, एवढा निसर्ग, एवढी शांतता आहे, सगळेच एकदम शांत आहेत. आणि लाईफमध्ये एकदम चिल आणि एकदम शांतपणे लाईफ जगणारी लोकं वाटतात. सायकलिंग करतात, प्रत्येकाकडे छोटंसं कुत्रं असं एक ते फिरवायला आणतात. जिथे तिथे मी जातो आहे सगळीकडे अशीच लोकं दिसतात मला. कुठेच गजबज नाही दिसत आहे किंवा कोणती कुठल्या घाईत नाही दिसत आहे.
द रोड ट्रिप कंटिन्यूज गाईज. ड्रायव्हर चेंज मुवमेंट. इथे असं साईडला जागा असते. हा मेन रोड आहे आणि या साईडला जागा आहे. तुम्हाला गाडीचा ब्रेक वगैरे घ्यायचा आहे तर इथे रस्ते इतके स्मूथ आणि सरळ सरळ आहेत की अशी जरा मध्ये मध्ये कसं आहे झोप येते. त्याच्यामुळे ड्रायव्हर बदलत राहणं इम्पॉर्टंट आहे. एक आम्ही ब्रेक घेतला आहे छोटासा. फूड कॅफे असं नाव आहे. हां बेसिक आहे फूड कॅफे आणि इथे अवॉर्ड विनिंग फिंगर अँड चिप्स मिळतात असं त्यांनी ॲडव्हर्टाईज केलेली. सर काय बोललो मी? फिंगर चिप्स नाही सॉरी काय फिश फिंगर अँड चिप्स काय बोलतात एक्झॅक्टली. फिश अँड चिप्स मिळतात म्हणजे मासे आणि काय ते एवढेच लागलेत माझे काय झालं काय माहिती. फ्राईज मासे फिश अँड फ्राईज बेसिकली फिश अँड चिप्स मिळतात. मस्त मजा येते आणि लोक बोलतात ना आम्हाला म्हणजे जेव्हा ज्या लोकांना आम्ही सांगितलं की आम्ही आता रोड ट्रिप करतो आहे स्कॉटलँडमध्ये आयल ऑफ स्कायपर्यंत आणि मध्ये मध्ये स्टॉप घेत जाणार आहे तर ते सगळे बोलले की खूप मजा येईल तुम्हाला खूप मजा येईल. तर मी म्हटलं म्हणजे मला असं होतं की म्हणजे काय रस्ता वगैरे म्हटलं की जी आजूबाजूची सिनरी आहे ना ती इतकी सिनेमॅटिक आहे इतकी ब्युटिफुल आहे की खरंच खूप छान आहे. आणि अजून तर मी 10% पण नाही गेलो आयल ऑफ स्कायला. तर जायचं अजून पुढचे 3 दिवस. बट जर्नीमध्ये आता फर्स्ट टाईम इन माय लाईफ आम्ही रोड ट्रिप करतो आहे. मला रोड ट्रिप करायला आवडत नाही कारण की मला असं वाटतं की गाडीत खूप टाईम जातो त्यापेक्षा फटफट फ्लाईटनी किंवा कुठल्या तरी फास्टर मोडनी जाऊन तिकडे जाऊन एन्जॉय करू हा माझा समज आहे. आता इथे बोललं की चल आपण करूया कारण की इट इज मेंट टू बी ॲज अ रोड ट्रिप स्कॉटलँडमध्ये या सगळ्या गोष्टी. मेन गोष्ट ही आहे की इतक्या सुंदर गोष्टी आहेत. रोड ट्रिप वाटत नाही मला अजिबात कंटाळ येत नाही आहे. आणि बेस्ट पार्ट इज की इतकं छान दिसतं आहे इतका छान लाईट आहे डोंगर. आता माझ्या मागे पण तुम्ही बेसिक आहे पण इतकं सगळं असं ड्रॉइंग मी मगापासून सेम बोलतो आहे पण ते ड्रॉइंगमध्ये लहानपणापासून मी जे ड्रॉइंगमधले चित्र बघितले आहेत फॉरेनचे ते सगळे दिसत आहेत मला आत्ता. आणि खूप सुंदर आहे. कॅमेरात किती मी ते जस्टिफाय करू शकतो आहे मला माहिती नाही ते शूट करून बट मजा तर खूप येते. आता मी छोटासा एक काहीतरी खातो थोडीशी भूक लागली आणि मग आपण एका ठिकाणी राहायला जाणार आहे. ती पण एक वेगळी क्रेझी गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो. टेकअवे पण घेऊ शकतो पण टेकअवे घ्यायचं कशाला वेळ कशाला घालवायचा असं बोलते चालेल. फिश अँड चिप्स जरा बसून खाल्ले असतं तर बेटर झालं असतं. पटपट खाऊ तुला माहिती आहे माझं स्पीड फटाफट खाऊ पण त्याला पटकन पाहिजे ना. टेकअवेला जेवढं लागणार तेवढंच लागणार नाही. आपल्याकडे कसं हायवेला रस्त्याच्या मध्येच काय असतं काय बोलतात त्याला ढाबा असतो किंवा एक असं चायसाठी एखादी असं छोटी टपरी त्या बऱ्यापैकी एक असं हॉटेल असतं फक्त चहा आणि नाश्ता वगैरेसाठी. तसंच आहे कॉन्सेप्च्युअली फक्त इथे फिश अँड चिप्स आणि असं काय काय इथले आयटम मिळतात बेसिकली. फिश अँड चिप्स नाही घेतले कारण की मी बघितलं इथले फिश अँड चिप
टेस्ट नाही केलं, बट बाकी लोक ऑर्डर करतोय. तो अख्खा मासा माझा हाता एवढा 10 इंचाचा असेल. तो अख्खा मासा त्याने डायरेक्ट तळून विथ फ्राईज दिला आहे. गाडीत कसं आम्ही टेकअवेमध्ये खायचं होतं आम्हाला, तर कसं खाणार सगळं मेसअप, आणि मला मेसी फूड झालेलं अजिबात आवडत नाही. म्हणून आपण गपचूप बारीक आयटम घेतला. 1 मिनटं बघा, गपचूप आपण घेतले चिप्स, काय ते फ्राईज, आणि काय घेतलं आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करून घेतलं आहे. असं काहीतरी आपण बनवलं आयटम आपला स्वतःचा आणि घेतला आहे. अरे भाई, अच्छा चिकन असं ते टाकून दिले फ्राईजवर. ठीक आहे, पण हे बॉक्सच्या बॉक्समध्ये चमच्याने खाता यायचं, सो काय असं टेन्शन नाही आहे मेसी होण्याचं. भारी येतात असतात. आता मजा येते गाडी चालवायला. स्टॉप घ्यावाच लागतोय कारण की जागा एवढी ब्युटिफुल आहे. तो इथे एक एरिया आहे, नाव आहे 3 सिस्टर्स. ते म्हणजे ते 3 डोंगर आहेत. हे आहेत, ह्याला एकच पाय. त्याला बसताना बघितलं मी तेव्हा कळलं मला. उडतो तो, पण एकच पाय. ते चालत नसणार तो. हा, लोणावळाची वायू. काय बोलते? केलं आणि परत वरती घेऊन गेलो. ए दुसरा पाय दाखव. अरे दुसरा पाय दाखव. काय मस्ती आहे तुझ्या तरी. एक नंबरचा आळशी. आता तर बसलाच तो डायरेक्ट मांडी घालून बसला. उठ उठ, जाऊन जा. बाई थंडी वाढत चालली. ओके बाबा, आतमध्ये गाडी बरं वाटतंय. फायटर जेट गेला. जसे जसे आम्ही लोकेशनच्या जवळ चाललो आहे अजून ब्युटिफुल होत चाललेल्या आहेत गोष्टी. आज आम्ही ऑलमोस्ट 100 माईल्स चालवली गाडी, बरोबर ना. ग्लासगोवरनं निघालो आम्ही सकाळी. 100 माईल्स म्हणजे किलोमीटर्समध्ये अजून जास्त होतात, बट आता अजून एक 5 मैल बाकी आहेत. आता 95 माईलच्या अराउंड गाडी चालली आहे. 5 मैल अजून बाकी आहेत. 11 मिनटात आम्ही पोचतोय. आणि असं काहीतरी असणार आहे तिथे राहायला बहुतेक तरी.
हे एका बाजूचं सो मित्रांनो, हे आपलं घर असणार आहे आजसाठी. आणि त्या बाजूलाच मालक लोक राहतात. समोर डायरेक्ट व्ह्यू आहे. बघूया आता घर कसं आहे. एवढंच आहे ना. शॉर्ट आहे. बाथरूम कुठे बोल लवकर. मस्त आहे एकदम शॉर्ट. बॅग ते ठेवून असं. इकडे काय त्यांचं घर असेल तिकडे. सॉरी कान फाडली ना. कशाला ओपन करायचं. काय अरे बघतोय फ्रीज. जेवढं पाहिजे तेवढंच आहे आणि परफेक्ट आहे. हॅलो. आज एवढं आम्ही ट्रॅव्हल करून आलो पण जरा पण दमल्यासारखं वाटत नाही आहे. एवढं मस्त सिनरी होती आणि मस्त रोड होता. पण आज जरा माहोल झाला. सगळं ब्युटिफुल नेचर बघून आज असं मला वाटलं की आज शेअर ऑफ द डे केला पाहिजे. त्याच्या आधी एक किस्सा सांगायचा आणि एका गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे. काही कॉमेंट्स मी बघितल्या की अरे तू वर्ल्ड कपच्या दिवशी तिकडे का गेलास असं तसं. आम्हाला ते व्लॉग बघायचं होतं, आम्हाला ते बघायचं होतं. ऑफकोर्स मला पण वर्ल्ड कप बघायचं होतं त्यांच्यासोबतच, मित्रांसोबतच. पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की ही बुकिंग खूप आधी केलेली आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की फायनल्सपर्यंत तेवढं होईल, असा गेम होईल, हे सगळं होणार आहे. आणि बुकिंग करताना पण एवढं लक्षात नाही की त्या दिवशीच फायनल्स आहे. तर ते झालं. तेव्हा बुकिंग आधी खूप केल्यामुळे आता ते मला नंतर चेंज नाही करता आलं. इनफॅक्ट आम्हाला लंडनला असतानाच मला पण रिअलाईज झालं, सगळ्यांना आम्हाला रिअलाईज झालं की फायनलच्या वेळी आपण लंडनमध्येच आहोत. तर सगळे असेल की ओशीट. मग सगळ्यांनी प्लॅन बनवला तिकडे जायचा आणि मग असं सगळ्यांनी. पण मला 29 तारखेला काही करून सकाळची ट्रेन होती, पैसे भरलेले काहीच, तर तुम्हाला माहिती आहे. बट ठीक आहे, काही गोष्टी आपण ठरवून करतो आणि काही आपल्यासोबत घडतात. त्यातली एक गोष्ट म्हणून आणि पुढे चालू. पण मेन गोष्ट काय, इंडिया जिंकली, बेस्ट झालं. दुसरी गोष्ट, एक किस्सा झाला माझ्यावर ग्लासगोमध्ये, एडिनबर्गमध्ये. मी एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलेलो जेवण आणायला. तर एक तिकडचा जो ओनर होता त्याच्याशी मी बोलत होतो. त्याला बोललो की आर यू इंडियन? तर तो बोलला नो आय एम नॉट इंडियन. आर यू इंडियन? बोललो येस. तर तो बोलला की ओ ग्रेट, यू आर वर्ल्ड चॅम्पियन नाव. तर मला 2 मिनटं मला असं हिट झालं की 1 मिनटं काय बोलता. बोललो ओ आपण वर्ल्ड कप जिंकलो आहे. तर बाहेर या गोष्टीचं महत्त्व इतकं आहे की ते रिअलाईज झालं मला फटकन की इंडिया इज अ वर्ल्ड चॅम्पियन नाव, आम्ही जस्ट गेम जिंकलो आहे. आणि तर ते कसं ते आपण इंडियात नाही होतं, इंडियात हे वाटत नाही, पण बाहेर यू गाईज आर वर्ल्ड चॅम्पियन नाव असं तर बोलल्यानंतर मला थोडासा देश असं झालं की अरे यार आता इंडियात पाहिजे होतं, जाम मजा आली असती. पण ठीक आहे. तो येस, आपल्या शेअर ऑफ द डे सेक्शनकडे आता वळूया. आज मी तुम्हाला एक अख्खी गझल ऐकवणार आहे. खूप इंटरेस्टिंग हे आहे त्याचे. मी गुलाम अली तुम्हाला माहीत असतील, सगळ्यांनीच ऐकलं आहे गुलाम अलीची गझल. बट ही जी गझल आहे ही तुम्ही किती ऐकली मला माहिती नाही. खूप मस्त अर्थ आहे आणि खूप मस्त सिम्पल आहे पण खूप छान शेर आहेत. इतनी मुद्दत बाद मिले हो. ठीक आहे. तर मुद्दत म्हणजे वेळ काइंड ऑफ, म्हणजे खूप टाईम की बाद मिले हो असं. इतनी मुद्दत बाद मिले हो. तर तो असा आहे. इतनी मुद्दत बाद मिले हो, किन सोचों में गुम रहते हो. इतनी मुद्दत बाद मिले हो, किन सोचों में गुम रहते हो. इतने खाइफ क्यों रहते हो, हर आहट से डर जाते हो. खाइफ म्हणजे घाबरलेला, भयभीत.
इतने खाइफ क्यों रहते हो, हर आहट से डर जाते हो। तेज हवा ने मुझसे पूछा, रेत पे क्या लिखते रहते हो। काश कोई हमसे भी पूछे, काश कोई हमसे भी पूछे, रात गए तक क्यों जागे हो। मैं दरिया से भी डरता हूँ, मैं दरिया से भी डरता हूँ. दरिया म्हणजे नदी किंवा एक फ्लो ऑफ वॉटर, म्हणजे बेसिकली नदीच. मैं दरिया से भी डरता हूँ, तुम दरिया से भी गहरे हो. म्हणजे मी तर नदीला पण घाबरतो, तू तर त्याच्यापेक्षा डीप आहेस. पीछे मुड़कर क्यों देखा था, पीछे मुड़कर क्यों देखा था, पत्थर बनकर क्या तकते हो. शायर म्हणतो की पीछे मुड़कर क्यों देखा था, पत्थर बनकर क्या तकते हो. म्हणजे मागे वळून काय का बघितलं, आणि एखादा दगड जसा स्तब्ध बघत राहतो ना आपल्याकडे, तसं पत्थर बनकर क्या तकते हो. तकते हो म्हणजे देखते रहना. जाओ जीत का जश्न मनाओ, जाओ जीत का जश्न मनाओ, मैं झूठा हूँ तुम सच्चे हो. अपने शहर के सब लोगों से, अपने शहर के सब लोगों से मेरे खातिर क्यों उलझे हो. अपने शहर के सब लोगों से मेरी खातिर क्यों उलझे हो. कहने को तो रहते हो दिल में, कहने को तो रहते हो दिल में, फिर भी कितने दूर खड़े हो. रात हमें कुछ याद नहीं था, रात हमें कुछ याद नहीं था, रात बहुत ही याद आए हो. हमसे न पूछो हिजर के किस्से. हिजर म्हणजे जुदाई का दिन किंवा जुदाई फ्रॉम योर लवर. हमसे न पूछो हिजर के किस्से, अपनी कहो अब तुम कैसे हो. आता बघा लास्ट गझलचं लास्ट शेर आला, त्याच्यामध्ये शायरचं पेन नेम असतं. या शायरचं नाव आहे मोहसिन. मोहसिन तुम बदनाम हो, मोहसिन तुम बदनाम बहुत हो, मोहसिन तुम बदनाम बहुत हो, जैसे हो फिर भी अच्छे हो, इतनी मुद्दत बाद मिले हो, किन सोचो में गुम रहते हो. सो ही जी गझल लिहिली ती लिहिली मोहसिन नकवी आणि गुलाम अलींनी गायली आहे. तर ती गुलाम अलींनी गायल्यानंतर म्हणजे खूपच फेमस आहे ही गझल तशी बघायला गेलं तर. पण तुम्ही नक्की ऐका. आणि परत तुम्ही मी मागे नाही टाकू शकत गझल किंवा काही कुठलंही गाणं गायचं, कॉपीराईट बसतं. लोक मला बोलतात की अरे गाणं 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 ठीक आहे. दुसरी गोष्ट एंडिंग आधीसारखे जे मी करायचो आभाचं गाणं हे ते दर व्लॉगला मी ऑफकोर्स नाही गाणं कोणाकडनं कवर करून घेऊ शकत. पण आपण असं ट्राय करू शकतो की मे बी संडेच्या व्लॉगची एंडिंग आपण एक गाण्याने आणि मस्त सिनेमॅटिक शॉट्सनी करू शकतो. बट आय नॉट प्रॉमिस, कारण की ना जबरदस्ती जाऊन मी काहीतरी सिनेमॅटिक शूट करून येऊन टाकण्यात पॉईंट नाही. मी जर केलं शूट तर त्यावेळेला मी त्याचं एंडिंग बनवत जाईल, प्रॉमिस. आणि येस, ह्याच नोटवरती मला असं वाटतं की आपला हा व्लॉग संपला पाहिजे. छान गेला आजचा दिवस ट्रिपमध्ये, रोड ट्रिपमध्ये. आणि उद्याचा दिवस छान मी प्लॅन केला आहे. सो बघूया कसा जात आपला उद्याचा दिवस. आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्लॉग आणि कसे वाटले सगळे व्हिज्युअल्स, प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. एक अजून एक क्वेश्चन होता की तुम्ही म्युझिक कुठून घेता. म्युझिकचा खूप प्रॉब्लेम होतो, कॉपीराईट येतो, सगळं होतं. मी वेगवेगळे वेबसाईट ट्राय केले, पैसे देऊन पण मी विकत घ्यायचा प्रयत्न केला आहे, तरी पण यूट्यूबवरती कधी कधी कॉपीराईट येतो. त्याच्यामुळे मी फक्त यूट्यूब ऑडिओ लायब्ररीमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुम्ही यूट्यूबच्या तुमच्या क्रिएटर स्टुडिओमध्ये गेलात, त्याच्यामध्ये ऑडिओ लायब्ररी असं एक ऑप्शन आहे मॉनिटायझेशनच्या खाली. त्याच्यामध्ये तर सगळं फ्री म्युझिक आहे यूट्यूबवरचंच. तिकडनंच मी शोधून यूट्यूबसाठी वापरतो, म्हणजे यूट्यूबवरनंच डाउनलोड करून यूट्यूबसाठी वापरतो, पण ऑडिओ लायब्ररीमधलं. सो तसं जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला कॉपीराईट बसणार नाही, कारण मी तर सगळं म्युझिक तिथूनच वापरतो. तुम्हाला आवडतं म्युझिक हे मला ऐकून खूप भारी वाटलं. आणि दॅट्स जस्ट गिविंग टाईम टू फाइंड म्युझिक, गुड म्युझिक. आणि मला म्युझिक शो एडिट करता येत नाही, मला म्युझिकवरती सगळं माझं डिपेंडेंट असतं. सो येस, दॅट्स इट गाईज. सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. कॉमेंटची वाट बघतोय.
प्लीज सब्सक्राइब राइट नाउ. कौन सी बात है तुम में ऐसी, इतने अच्छे क्यों लगते, इतने अच्छे